अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18, भाग 9. विषय व इंद्रिये यांच्या संयोगापासून होणारे सुख प्रथम आल्हाददायक वाटले तरी खडकावर साचलेल्या पाण्यात पडलेले नक्षत्राचे प्रतिबिंब पाहून त्यावर रत्न आहे अशा बुद्धीने झडप मारणाऱ्या हंसाची चोच जशी फुटते, तीच दशा जीवाची विषयेंद्रिय योग सुखाने होते. त्याचप्रमाणे द्रव्यादी सर्व कमाई संपते, जीवित व्यर्थ जाते व सुकृताने जोडलेले थोडेफार पुण्यरूपी धनही नाश पावते आणि जे काही भोग भोगले असतील ते स्वप्नाप्रमाणे एकदम मावळतात व मग दुःखाचे तडाखे भोगीत बसावे लागते. जे राजस सुख इहलोकी असे संकटाच्या परिणामाला पावते पहा, आणि परलोकात तर खरोखर ते विष होऊन उलटते, परलोकीचा सर्वस्वी नाश करते. जे इंद्रियांचे लाड पुरविण्यासाठी विहित धर्माज्ञारूप शेत जाळून विधिनिषेधाची पर्वा न करता टाकून त्यांच्याकडून अनेक विषय भोगवितात, त्यामुळे पातकांना जोर चढतो व नरकप्राप्ती होते. या येथील राजससुखाने परलोकी अशा प्रकारे घात होतो. हे पहा, विष गोड आहे या वाक्यात गोड हे विशेषण केवळ शब्द मात्रच आहे, कारण ते ज्याला लावले आहे ते प्राण घेऊन आपले विषत्व शेवटी खरे करणारच. तसे आरंभी गोड वाटणारे राजससुख हे परिणामी विषवत होय. पार्था, ते सुख केवळ रजोगुणाचे बनलेले आहे. तू कधीही त्याच्या वाटेस जाऊ नको. आणि अपेयपानाने, अभक्षभक्षणाने व स्वैराचारिणी स्त्रीच्या संसर्गाने जे सुख होते, अथवा दुसऱ्याचा घात करून, अथवा दुसऱ्याच्या द्रव्याचा अपहार करून, किंवा स्तुतीपाठकांच्या भाषणाने जे सुख होते, जे आळसाने वाढते, झोपेत अनुभवाला येते व ज्या सुखाच्या आरंभी व शेवटी आपल्या कल्याणाचा मार्ग दिसेनासा होतो, पार्था, ते सुख पूर्णपणे तामस होय असे समज. त्याचे मी फार वर्णन करीत नाही, कारण त्याला सुख म्हणणेच बरोबर नाही. याप्रमाणे सुखाला कारणीभूत असणारे जे कर्म त्याचे त्रिविध भेद असल्यामुळे त्याचे फळ जे सुख त्याचेही 3 भेद झाले. ते तुला यथाशास्त्र सांगितले. कर्ता, कर्म व कर्मफल अशी जी एक त्रिपुटी होते, त्याशिवाय या स्थूल सूक्ष्म सृष्टीत दुसरे काहीच नाही. अर्जुना, वस्त्र जसे तंतूनी बनलेले असते तशीच ही त्रिपुटी सत्व, रज, तम या 3 गुणांनी बनलेली आहे. म्हणून ध्यानात ठेव की प्रकृतीच्या या सत्वादी गुणांनी बद्ध नाही अशी एकही वस्तू या लोकात अगर स्वर्गलोकात नाही. लोकरीशिवाय कांबळा किंवा मातीशिवाय चिखलाचा गोळा कसा होणार, किंवा पाण्यावाचून कोठे लाटा असतात काय, त्याप्रमाणे या सृष्टीरचनेमध्ये गुणांच्या संबंधाशिवाय बनलेली अशी एकही वस्तू नाही. म्हणून हे सर्व ब्रह्मांड 3 गुणांचेच केवळ बनलेले आहे असे समज. ही गुणत्रयी देवांनाही न सोटून त्यांचे 3 भेद ब्रह्मा, विष्णू, महेश झाले. तिने सृष्टीचेही स्वर्ग, मृत्यू, पाताळ असे 3 भेद केले व चातुर्वर्ण्यादी व कर्मभेद गुणांनीच केले आहेत. ते 4 वर्ण कोणते म्हणून विचारशील तर ज्यात ब्राह्मण हे अग्रभागी आहे, दुसरे क्षत्रिय व वैश्य हे 2 वर्ण हे ब्राह्मणाच्या बरोबरीचे समजावेत, कारण त्यांना वैदिक कर्मे करण्याचा अधिकार आहे. हे धनंजया, चौथा जो शूद्र वर्ण त्याला वेदांचा अधिकार नाही, तर वृत्ती इतर 3 वर्णांच्या अधीन आहे.
ब्राह्मणाधिक 3 वर्णांच्या अधीन सेवावृत्ती असल्यामुळे शूद्र हाही 4था वर्ण गणला गेला. माळेतील फुलांचा सुगंध घेताना जसा श्रीमंत मनुष्य तंतूही हुंगतो, त्याप्रमाणे ब्राह्मणाच्या संगतीने श्रुती शूद्रांचाही स्वीकार करते. पार्था, ही चातुर्वर्ण व्यवस्था याप्रमाणे आहे. आता त्यांची कर्मे कोणती ते सांगू. जे कर्म केल्याने हे 4ही वर्ण जन्ममृत्यूचा फेरा चुकवून ईश्वर स्वरूपी प्राप्त होतात. आत्म्याची जी प्रकृती तिच्या सत्वादी गुणांनी 4 वर्णांना 4 प्रकारची कर्मे वाटून दिली आहेत. ज्याप्रमाणे आपण मिळवलेली संपत्ती बाप मुलांना वाटून देतो, किंवा सूर्यप्रवासी लोकांना मार्ग दाखवितो, किंवा मालक जसा नोकरांना कामे वाटून देतो, त्याप्रमाणे प्रकृतीचे जे गुण त्यांनी या 4 वर्णांच्या ठिकाणी कर्माचा विस्तार केला आहे. त्या प्रकृती गुणांपैकी सत्वाने आपल्या ठिकाणच्या समविषम भावाप्रमाणे प्रथम ब्राह्मण व क्षत्रिय उत्पन्न केले, आणि रजोगुण पण सत्वमिश्रित यापासून वैश्य उत्पन्न झाला, आणि तममिश्रित रजापासून शूद्र उत्पन्न झाला. हे बुद्धिमंता अर्जुना, याप्रमाणे एकच प्राणी समुदायाचे या गुणभेदामुळे 4 वर्ण झाले आहेत असे जाण. मग आपणच ठेवलेली वस्तू दिव्याच्या प्रकाशात सहज दिसते. त्याप्रमाणे गुणानुसार भिन्न असलेले कर्म शास्त्र दाखविते. हे सौभाग्यनिधे अर्जुना, कोणत्या वर्णाचे कोणते विहित कर्म ते तुला आता सांगतो. शम, पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीला एकांतात भेटते, त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या स्वाधीन ठेवून बुद्धी आत्मस्वरूपी मिळते. अशी जी बुद्धीची स्वरूपलीनता त्याला शम असे म्हणतात. तो सर्व गुणात प्रथम असून त्याचपासून ब्राह्मण कर्मास आरंभ होतो. दम, आणि जो बाहेरील इंद्रियांना विधिनियमांचे पालन लावून अधर्माकडे कधीही जाऊ देत नाही, तो शमाला सहाय्य करणारा असा दम हा दुसरा गुण आहे. त्याच्या योगे इंद्रिये स्वधर्माने चालतात. तप, षष्ठी पूजनाच्या रात्री 5वीची सटवाईची पूजा असे कोणी दिवा लावण्यास विसरत नाहीत. त्याप्रमाणे चित्तात सदा सर्व काळ ईश्वर स्वरूपाविषयी विचार सुरू असतो, त्याला तप असे म्हणतात. हा तिसरा गुण होय. आणि शौच म्हणजे पवित्रपणा, हा पापरहित असून 2 प्रकारचा आहे. मन शुद्ध भावनायुक्त असून सर्व शरीर सत्कर्माचरणाने सुशोभित असते, असा अंतर्बाह्य सुचिरभूतपणा भरलेला असतो, त्याला पार्था शौच असे म्हणतात. व तो स्वभावता ब्रह्मकर्मापैकी 4था गुण आहे. क्षमा, आणि पृथ्वीप्रमाणे सर्व वस्तू सर्वदा सहन करणे, ती अर्जुना क्षमा होय. हा 5वा गुण असून 7 सुरामध्ये अथवा पंचम स्वर जसा मधुर असतो तसा तो आहे. आर्जव, आणि वाकड्या ओघातून वाहणारी गंगा जशी सदैव सरळच असते, वाकडी म्हणता येत नाही, किंवा वाकड्या उसातील रसाची गोडी जशी वाकडी नसते, त्याप्रमाणे आपणास त्रास देणाऱ्यापाशीही सरळपणाने वागणे ह्याला आर्जव असे म्हणतात. व हा गुणांपैकी 6वा गुण आहे. ज्ञान, आणि माळी प्रयत्नपूर्वक झाडांच्या मुळाशी पाणी घालतो, पण त्या सर्व क्षमाचे चीज जसे फळे येण्यात आहे, त्याप्रमाणे सर्व शास्त्रविहित कर्माचरणाने ईश्वर प्राप्ती हेच अंतिम असे जे स्पष्टपणे जाणणे ते ज्ञान होय. ते कर्मापैकी 7वा गुण आहे. आणि विज्ञानाचे लक्षण असे आहे, तर अंतःकरणाच्या अत्यंत शुद्ध स्थितीत शास्त्रविचाराने ध्यानादी अभ्यास बलाने जी बुद्धी ईश्वर स्वरूपी निश्चय करून लीन होते, ह्याला विज्ञान असे म्हणतात. व ते ब्रह्मकर्मापैकी 8वे गुणरत्न होय. आणि 9वा गुण आस्तिक्य हा होय. राजमुद्रा धारण करणाऱ्या कोणाही पुरुषाला प्रजा जशी मानते, त्याप्रमाणे शास्त्रविहित मार्गमात्राला आदरपूर्वक जे मानणे ते आस्तिक्य असे मी म्हणतो. हा ब्रह्मकर्माचा 9वा गुण असून त्यानेच ते कर्म सिद्ध होते.
याप्रमाणे शमाधिक 9 शुद्ध गुण जेथे दिसून येतात ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म होय असे समज. तो ब्राह्मण या नवगुणांचा निधी असून सूर्य जसा सदैव प्रकाशमान असतो तसा या नवगुणरूपी रत्नहाराने सदा अलंकृत आहे. अथवा चाफा जसा स्वतःच्याच फुलांनी नित्य पूजित होत असतो, चंद्र चांदण्याने जसा शुभ्र दिसतो किंवा चंदन आपल्या अंगच्या सुगंधाने जणू चर्चित असतो, त्याप्रमाणे वरील नवगुणरूपी रत्नहार हा ब्राह्मणांचा निर्दोष अलंकार असून स्वभावजत्वामुळे त्याला कधीही सोडित नाही. आता धनंजया, क्षत्रियांना उचित जे कर्म तेही तुला सांगतो, चित्तपूर्वक ऐक. शौर्य, प्रकाश देण्यात सूर्याला इतरांच्या मदतीची अपेक्षा नसते किंवा सिंहाला जसा दुसरा कोणी पाठीराखा लागत नाही, त्याप्रमाणे जो स्वभावतः बलवान असून दुसऱ्यांच्या मदतीची अपेक्षा न ठेवणारा शूर असतो, तो क्षात्रवृत्तीचा पहिला गुण शौर्य होय. आणि सूर्यप्रकाशाने कोट्यावधी नक्षत्रे लोपून जातात अथवा चंद्राचे सहाय्य घेऊनही तो सूर्य त्यांच्याकडून निस्तेज होत नाही, त्याप्रमाणे आपल्या प्रतिष्ठेने सर्व जगाला चकित करून कोणत्याही प्रसंगात डगमगून जात नाही. ते निश्चयीपणाचे तेज हा क्षात्रधर्माचा दुसरा गुण होय. आणि धैर्य हा त्या कर्माचा तिसरा गुण. आकाश कोसळून पडले तरी ज्याचे मन बुद्धिरूप डोळे झाकून घेत नाही ते धैर्य होय. आणि पाणी किती का खोल असेना, कमळ जसे त्याला खाली टाकून वर येऊन फुलते किंवा पदार्थ कितीही उंच असला तरी उंचीत आकाश त्याला जिंकणारच. अर्जुना, त्याचप्रमाणे नाना प्रकारचे प्रसंग प्राप्त झाले असता बुद्धीमध्ये उत्पन्न होणारे जे अनेक विकार त्यांना जिंकून त्यातून जो पार पडतो हा जो गुण त्याला दक्षता असे म्हणतात. तो क्षात्र प्रकृतीचा चौथा शुद्ध गुण आहे. आणि युद्धे पलायनम, अलौकिक झुंजारता हा तिचा पाचवा गुण आहे. सूर्यकमलांची तोंडे जशी नेहमी सूर्याकडे असतात तसा तो नेहमी शत्रूच्या समोर असतो. गरोदर स्त्री प्रयत्न करून पतिशया जशी टाळते तशी रणांगणामध्ये शत्रूला चुकविण्याची अथवा पाठमोरे होण्याची ज्याची वृत्ती नसते. क्षत्रियाच्या आचारातील हा पाचवा गुण असून तो सर्व गुणात श्रेष्ठ आहे असे जाण. चारी पुरुषार्थाच्याही वर जसा भक्तीचा क्रम लागतो तसेच हे होय. दान आणि आलेली फळे फुले कोणालाही अर्पण करण्यास वृक्षांच्या फांद्या जशा नेहमी तयार असतात किंवा कमल समूह आपल्या परिमळा सुगंधाविषयी जसा उदार असतो किंवा ज्याला जेवढी इच्छा असेल तेवढा त्याने जसा चांदण्यांचा भोग घ्यावा, त्याप्रमाणे याचकांच्या इच्छेप्रमाणे त्याला ते देणे हे अतुल दान हे क्षत्रियांच्यातील 6वे गुणरत्न होय. व आज्ञेने राहण्याचे एकच स्थान सर्वशास्था क्षत्रिय हे होय. हात पाय इत्यादी आपल्या अवयवांचे चांगले पोषण केले असता त्यांच्याकडून वाटेल तसे काम करून घेता येते, त्याप्रमाणे प्रजेचे वात्सल्याने पालन केले तर उलट राजालाही तिचा उपभोग घेता येतो. त्याला ईश्वर भाव असे म्हणतात. तो सर्व सामर्थ्याला आधारभूत असा आहे. हा क्षात्रगुणातील 7वा राजा आहे. सप्तऋषींनी जसे आकाश शोभते तसा क्षत्रिय हा वरील 7 गुणविशेषांनी शोभतो. जे कर्म या 7 लोकोत्तर गुणांनी पवित्र गणले गेले आहे ते क्षत्रियांचे स्वाभाविक कर्म असे जाण. अथवा जसा सप्तगुण संपन्न जो क्षत्रिय तो सामान्य माणसासारखा मनुष्य नसून सत्वगुणरूपी सोन्याचा मेरू पर्वतच म्हणावा व म्हणून ते सप्तगुणू जणू त्याच्या स्वर्गास आधारच होतात. अथवा हे क्षात्रकर्म नननपासून सप्तगुणरूपी समुद्रांनी वेष्टिलेली ही पृथ्वीच जणू तिचा जो क्षत्रिय भोग घेत आहे. किंवा हे क्षात्रकर्म म्हणजे जगात सप्तगुणरूपी ओघांनी वाहणारी गंगाच असून त्या क्षत्रिय रूप महासागराला वरून शोभत आहे. हे आता पुरे. शौराधिक गुण हे क्षत्रिय जातीचे स्वाभाविक कर्म होय. हे महामते,
आता वैश्य जातीचे स्वभावता उचित कर्म सांगतो ते ऐक. तर कृषी, भूमी, बी, नांगर आदी भांडवलाचा आधार घेऊन त्यायोगे पुष्कळ लाभ मिळविणे, किंबहुना शेतीवर निर्वाह करून, गायींचे रक्षण करून स्वस्त दराची वस्तू जास्त किमतीला विकणे. अर्जुना, वैश्यांना या 3 प्रकारचेच कर्म आहे. ही कर्मे हा त्यांचा स्वभावच धर्म आहे. आणि वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण या 3ही वर्णास द्विज अशी संज्ञा आहे व त्यांची सेवा करणे हाच शूद्र वर्णाचा स्वाभाविक धर्म आहे. परंतु द्विजांच्या सेवेशिवाय शूद्रांना अन्य दुसरे कर्म नाही. याप्रमाणे 4ही वर्णांची उचित कर्मे तुला सांगितली. हे अर्जुना, प्रत्येक इंद्रियांचे विषय शब्दाधिक जसे भिन्न आहेत तशी प्रत्येक वर्णाची वर सांगितलेली भिन्न कर्मेच उचित होत. अथवा ढगांच्या पाण्याला जशी नदी योग्य व त्या नदीला उचित स्थान जसा समुद्र, त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे कर्म ज्याच्या भागाला आले तेच योग्य. गोऱ्या अंगाला जसा गोरेपणाच योग्य असतो, हे विरोत्तमा, त्या स्वभावजन्य कर्माचे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याविषयी आपली बुद्धी निश्चित करावी. परंतु आपल्याच मालकीच्या रत्नांची परीक्षा ही तज्ज्ञाकडून जशी करून घ्यावी लागते तसे स्वकर्मही शास्त्राच्या आधारानेच समजून घ्यावे. जशी आपलीच दृष्टी पण प्रकाशा वाचून तिचा काय उपयोग? अथवा रस्ता चुकला तर नुसते पाय काय करणार? म्हणून ज्या ज्ञातीत आपला जन्म असेल तिला स्वाभाविक असलेला अधिकार शास्त्राच्या आधारे जाणून घ्यावा. मग आपल्या घरीच ठेवलेला ठेवा, दिव्याने डोळ्यांना दिसल्यावर तो घेण्यास अर्जुना अडचण ती कसली? त्याप्रमाणे स्वभावता आपल्या वाट्यास आलेले आणि शास्त्रविहित असे आपले कर्म जो आचरतो, पण हे सर्व आळस टाकून फळाची इच्छा न धरता मनापासून जीव लावून ज्यांचा त्याच्यातच सर्व भर असतो, पाणी ओघात पडल्यावर जसे इकडे तिकडे जात नाही तसे ज्याचे आचरण शास्त्रीय व्यवस्थेप्रमाणे चालते. अर्जुना, याप्रमाणे ज्यांचा विहित कर्माचार चालू असतो तो मोक्षाच्या अलीकडल्या द्वाराचा, विवेक, वैराग्य इत्यादी संपत्तीचा अधिकारी होतो. विहित कर्मत्याग आणि निश्चित कर्माचरण ही जी संसार भयाची सहकारी कारणे, यांचा संबंध तुटल्यामुळे त्याला संसार भय उरत नाही. चंदनाचा खोडा जरी असला तरी तो कोणी कौतुकाने पायात घालत नाही. जशी इच्छित खरी पण अनित्य फलदायी म्हणून जो काम्य कर्माकडे चुकूनही पाहत नाही. दुसरी जी नित्य कर्मे त्यांचा फलत्याग केल्यामुळे ती सुद्धा त्याने संपविली असल्यामुळे तो मोक्षाच्या शिवेवर येऊन पोहोचतो. अशा प्रकारे शुभ अशुभ संसारापासून तो सुटतो व मोक्षप्राप्तीचे द्वार जे वैराग्य तेथे येऊन पोहोचतो. जे वैराग्य म्हणजे संपूर्ण भाग्याची सीमा होय. येथेच मोक्षप्राप्तीचा निश्चय होतो व नाना प्रकारच्या कर्मांनी घडलेल्या सर्व श्रमांचा परिहारही येथेच होतो.